नाशिक दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। 11 एप्रिल 2026 रोजी निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष योगेशजी घोलप यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अगरबत्ती व धूप पूजा केली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाश गांगुर्डे व इम्रान शेख यांनी केलं। कार्यक्रमामध्ये नवनवीन पदाधिकाऱ्यांचा समावेश झाला। नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र देऊन व गुलाब पुष्प देऊन संस्थेचा संस्थापक अध्यक्ष योगेश घोलप यांनी सर्वांचे स्वागत केले। तसेच योगेश घोलप यांनी प्रकाश गांगुर्डे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर 2 शब्दांचं मनोगत व्यक्त केलं, शुभेच्छा दिल्या, नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या। कार्यक्रमाला उपस्थित असलेले पदाधिकारी योगेश घोलप, प्रकाश गांगुर्डे, इम्रान शेख, नाना खैरनार, कविता नवाळे, कोमल जाधव, नंदाताई ढोले, कविता उगले, संगीता गायकवाड, प्रियंका शिंदे, प्रतिभाताई यादव, जगताप यांना रोखठोक रणरागिणी न्यूजचे संपादिका, क्राईम निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे नाशिक महिला जिल्हा सचिव सौ रंजना देसले, नाशिक जिल्हा उपसचिव सौ अलका आरणे, नाशिक जिल्हा उपसचिव रेखा सांगळे, जिल्हा कार्याध्यक्ष रीता बिश्वास, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मंजुश्री सूर्यवंशी उपस्थित होते। रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे, नाशिक ओझर। सहजासहजी मिळत नाही आणि शक्यही नसतं। ते ज्याच्या त्याच्या कामाची पावती काम बघूनच दिलं जातं आणि कुठेतरी घोलप सरांना आमच्याबद्दल ते वाटलं, त्यामुळे त्यांनी आम्हाला ज्या पदांची जबाबदारी दिली तर त्या पदाला नक्कीच आम्ही प्रामाणिकपणाने काम करणार। धन्यवाद।